अखेर राज्यात कुप्रसिद्ध झालेला, आपल्या कामाने सगळीकडेच प्रसिद्ध झालेला असा भोंदूबाबा अशोक खरात याने तोंड उघडलं. हे 90 नेते अडकणार. जे काही गेल्या दिवसापासून चालू आहे, राज्यात अनेक नेत्यांची नावं समोर येत आहेत. त्यामध्ये अशोक खरात याने एक यादीच आणली आहे, ज्यामध्ये 90 नेते अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये कोणकोणते सत्ताधारी नेते आहेत आणि कोणते मंत्री पदाधिकारी आहेत याची यादी आलेली आहे. नेमकं काय झालंय? अशोक खरातने तोंड उघडलं. कोण कोण अडकणार, कोणाला जेरबंद करणार, ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. अशोक खरात याने तोंड उघडलं. 90 नेते अडकणार. राज्यात राजकारण तापलं. त्या यादीची चर्चा जोरात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारा विषय म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात यांनी केलेले धक्कादायक दावे. मी तोंड उघडलं तर 90 नेते अडकतील असा थेट इशारा त्याने दिलेला सांगितलं जात आहे. त्याच्या या इशाऱ्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी आपलं जे काही इतर जे नेते आहेत ते अडकतील अशी भीती व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण अक्षरशः तापलेलं आहे. खरात याच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादळाची चाहूल लागली असून अनेक बड्या नेत्यांची नावे उघड लवकरच होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की अशोक खरात भोंदूबाबा याच्यावर अनेक गंभीर आरोप गेल्या काही दिवसापासून आहेत. यामध्ये त्याचे अनेक नेत्यांबरोबर फोटो आले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा अनेक ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर त्याची SIT द्वारे चौकशी केली. त्या चौकशीमध्ये त्याने अनेक महिलांना फसवलं आणि अनेकांचं जे काही मी भोंदूबाबा आहे असं म्हणून अनेक नेत्यांना त्याने फसवलं. त्यानंतर त्याचे कारनामे उघड झाल्यानंतर अनेक नेत्यांनी दावे फेटाळले की आपण ओळखतो, परंतु अनेकांचे फोटो, त्यामध्ये संजय शिरसाट, धनंजय मुंडे यांचीसुद्धा नावं आल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांनी सुद्धा सांगितलं की मी एकटाच त्याच्याकडे जाणारा नाही, तर अजून 40 आमदारसुद्धा जातात, त्यामुळे मला काही विचारू नका असं म्हणत केसरकर यांचं सुद्धा यामध्ये नाव आल्यानंतर त्यांनी सांगितलं. त्यामुळे अशोक खरात यांनी असा दावा केला आणि राजकारणात भूकंप घडवून आणला. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्याकडे पुरावे आहेत, योग्य वेळ आल्यावर मी सर्वांची नावं उघड करेन. या विधानामुळे केवळ विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सुमारे 90 नेते या विविध प्रकरणांमध्ये गुंतलेले दिसत आहेत. या यादीत सत्ताधारी पक्षातील तसेच विरोधी पक्षातील सुद्धा बडे चेहरे असल्याची चर्चा रंगली आहे. ही यादी लवकरात लवकर येण्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. या यादीत माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी यांचा सुद्धा समावेश असू शकतो. जर या खरातने खरोखरच ठोस पुराव्यासहित ही यादी जाहीर केली तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. अनेक नेत्यांचं राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकतं. त्यामध्ये पहिलंच रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा दिलेला. तसेच महिला आयोगानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता पुढील नंबर कोणाचा? त्यानंतर दीपक केसरकर यांचा नंबर असू शकतो व लवकरच त्यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा येऊ शकतो. त्यामुळे या बाबाचा राजकीय संबंध इतका खोल आहे की अनेक नेते त्याच्या जाळ्यात अडकले असल्याची चर्चा आहे. मात्र या भोंदूबाबाची ओळख सगळीकडेच असताना आता नेमकं तो कोणाची नावं घेतो याकडे लक्ष लागलेलं आहे. एक वरिष्ठ मंत्री म्हणाले की जर खरात याच्याकडे पुरावे असतील आणि त्याने लवकरात लवकर नावं समोर आणली तर अनेक बडे नेते त्याच्यामध्ये आतमध्ये जातील. त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं खरात आणखीन तोंड उघडून कोणाची नावं घेतो याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? केसरकर असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांनासुद्धा या प्रकरणात चौकशी करावी का? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.